किस हद तक जाना है ये कौन जानता है, किस मंजिल को पाना है ये भी कौन जानता है। इसलिए मेरे अजीत साथियों, जो हमारा आज का जो पल चल रहा है, चलो हम सब हंस खेल कर बिताए। जाने तुम्हें हमें कब कहां कैसे बिछड़ जाना है ये भी कौन जानता है, ये भी कौन जानता है। मित्रांनो, माणूस हा घर बदलतो, मित्र बदलतो, नोकरी बदलतो, जेवण सुद्धा बदलतो, तरी पण माणूस हा दुखीच असतो। असे भरपूर लोक असतात की ते नेहमी दुखीच असतात। याच्यावर एकच रामबाण उपाय आहे, ते म्हणजे म्युझिक, संगीत, सिंगिंग, डान्सिंग। या क्षेत्रात अशा लोकांना पदार्पण केलं पाहिजे। नक्कीच त्याला कुठल्याही डॉक्टरची गरज पडणार नाही। याचं उत्तम उदाहरण कालच्या दिवशीच मला आपल्या प्रॅक्टिस चालू होती त्या ठिकाणी मला आलं। तर आपले हिंगे साहेब आहे, हिंगे साहेबांना जेव्हा त्यांनी मला जेव्हा त्यांचं एज मला सांगितलं की माझं एज 80+ आहे आणि मी 5 किलोमीटर आता सुद्धा वॉकिंग करतो। आणि मित्रांनो, त्यांनी आज सुद्धा त्यांचा आवाज एकदम ठणठणीत आहे। शतक तर ते पार करणारच आहे, परंतु त्यांच्याकडे बघून असं वाटतं की मी आता हे जे क्षेत्र आता निवडलं आहे हे योग्य पद्धतीने निवडलं आहे। म्हणून मला त्यांच्यासाठी सुद्धा आणि गिरीश सरांनी मला आम्हाला या ठिकाणी स्टेज अवेलेबल करून दिला। त्यांच्यासाठी आणि हिंगे सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे।
प्यार में जहाँ पे रखता है उसके कदम एक बार वही से खुला है कोई रास्ता वही से गिरी है रोके